वाचे वदता शिवनाम तयन बाधे क्रोध काम. आपण जर मुखाने भगवंताचं नामस्मरण केलं, महादेवाचं नाव घेतलं, शिवाचं नाव घेतलं, आजच्या दिवसाचं तुम्हाला फलित सांगते. आज तुम्ही ओम नमः शिवाय एकदा जरी म्हणले ना, तुम्हाला इतकं पुण्य प्राप्त होणार आहे ना की काय सांगावं. त्यामुळे तुम्ही आज दिवसभर ओम नमः शिवायचं नामस्मरण मनामध्ये करत राहा. तिसऱ्या चरणामध्ये आपले नाथ महाराज काय सांगतात? धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखीता प्रत्यक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष म्हणजे काय? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार आहेत. तर या चारीचं कोण निवारण करतं? सगळं हे चारीचं सगळे सूत्र कोणाकडे असतात? तर आपल्या महादेवांकडे. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखीता प्रत्यक्ष. शिव बघतो कोण धर्माने वागतंय, शिव बघतो कोणाकडे. अर्थ म्हणजे काय? पैसा. कोणाला पैशाचं जास्त हव्यास नाहीये हे पण महादेव बघतो. काम म्हणजे काय? आपली जी वासना असते, वाईट वासना किंवा चांगली वासना, ती आपली कशी आहे हे पण भगवंत बघतो. आणि मोक्ष म्हणजे काय? आपल्या डायरेक्ट सद्गतीच्या दिशेने लावणारा पण तोच भगवंत असतो. म्हणजेच काय? वाचे वदता शिवनाम तयन बाधे क्रोध काम. धर्मार्थ काम मोक्ष शिव देखीत प्रत्यक्ष. एका जनार्दनी शिव निवारी कवी काळाचे बेव. अंतिम चरणात सांगतात एका जनार्दनी शिव निवारी कवी काळाचे बेव. आपलं हे जे मरण दिसतंय ना, आपण आता मला एक सांगा, तुम्ही आता मरणार आहे, उद्या मरणार आहे किंवा लगेच मरणार आहे, नाही तर थोड्या वेळाने मरणार आहे, सांगता येणार आहे का? अजिबात नाही सांगता येणार. मग ते कुणाला माहिती आहे? महादेवाला माहिती का नाही? भगवंताला माहिती का नाही? पण त्या भगवंताला पण असं वाटतं की हा जर माझी चांगली भक्ती करत असेल तर याला अजून 5 वर्ष वाढून दिलं आणि काय म्हणजे चांगलंच आहे ना. तर हे सगळं पण गणित, मरणाचं गणित पण कुणाकडे आहे? त्याच भगवंताकडे आहे. म्हणून आपण काय करायची? त्या महादेवाची